आणि हेडलाईन्स नंतर बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। बदलापुरातील शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। त्यातच आता रत्नागिरीतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा दावा केलाय। बलात्काराच्या एका प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण खटला चालून आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं। यावरूनच आता विरोधकांनी मुख्यमंत्री फेक नेरेटिव्ह पसरत असल्याचा यावेळी आरोपही केलाय। बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली असं भर सभेत धडधडीत खोटं बोलतात आणि मग तसंच यावेळी काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री फेक नेरेटिव्ह पसरवतात आणि याचाच हा पुरावा असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। दरम्यान वडेट्टीवार यांनी काय म्हटलं आपण पाहतोय। बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली असं भर सभेत धडधडीत खोटं बोलतात। मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली आहे। शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणात आरोपीला 2 महिन्यात फाशी झाली आहे? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त एसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का, असंही वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय। मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत। मुख्यमंत्री महोदय, बलात्कारासारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचं श्रेय तरी घेऊ नका असं देखील यावेळी वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे।